एक कुटुंब या सगळ्यांच्या वतीनं हा कार्यक्रम साजरा होतोय। तर या सुरुवातीला मला काही ओळी सांगाव्याशा वाटतात की जे उंबरठ्यापर्यंत आले होते मात्र या कुटुंबामध्ये येऊ शकले नाहीत, जे पहिल्या रोमध्ये बसलेले आहेत तर त्यामध्ये ते नाही आहेत, तर त्याविषयी मला खंत वाटते। तर ती खंत मी शब्दातून तुम्हाला सांगत आहे की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे। त्या सगळ्यांसाठी अगदी थोडक्याहून जे हुकले क्षणासाठी त्यांच्यासाठी हे पद एक हुलकावणी ठरलं, एक स्वप्न ठरलं त्या सगळ्यांसाठी की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे। कालचा पावसाळा जरी जाचला तुम्ही धीराने इथे नांदले पाहिजे, तुम्ही धीराने इथे नांदले पाहिजे। हे नांदणं अधिक चांगलं व्हावं यासाठी युनिक आपल्या सोबत आहे याची आम्हाला खात्री आहे। मी तुकाराम जाधव सरांना सांगू इच्छितो, आम्ही एका जिल्ह्यातले असल्यामुळं सर STIला सुद्धा मी आपल्याकडं मॉक इंटरव्ह्यूसाठी आलेलो होतो। नायब तहसीलदार म्हणून माझं पुन्हा सिलेक्शन झालं, तर त्यावेळीही मी या ठिकाणी आलेलो होतो आणि पुन्हा जी वित्त सेवा वर्ग 1 ही पोस्ट आहे यामध्ये माझं सिलेक्शन झालं, यावेळी मी सुद्धा होतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जे प्रश्न मला या मॉकमध्ये विचारले गेले तर त्याच धाटणीचे प्रश्न यावेळी विचारण्यात आलेले होते। तर MPSC बद्दल मी माझं स्वतःविषयी काही सांगणार नाही आहे, मी तुम्हाला सांगणार आहे या दृष्टिकोनाबद्दल। आपण स्पर्धा परीक्षेमध्ये येतो म्हणजे नेमकं काय करतो, आणि आयोग एखादी प्रश्नपत्रिका निर्माण करतो म्हणजे नेमकं काय करतो। तर माझं असं सांगणं आहे की एक जो प्रश्न आहे हा एक प्रश्न आयोगाचा एक विचार आहे, कारण आपण वेगवेगळ्या स्तरातले विद्यार्थी आहोत आणि वेगवेगळ्या स्तरामध्ये जाऊन आपल्याला काम करायचं आहे। अनेकांचे जन्म आहेत हे मातीत मळलेले आहेत, कारण काही जणांचे सूर असतात, काही जणांची फुलं असतात। तर हे जे आपले कधी सूर जुळून येतात, कधी फुलं उगवून येतात, तर आपले उगवलेली फुलं त्यांना देता आली पाहिजेत, आपल्याला जुळलेले जे सूर आहेत त्या लोकांना देता आले पाहिजेत। हे सगळं आपल्याला या प्रशासनाच्या माध्यमातून करायचं आहे। तर माझे जे नवीन बांधव आहेत, ज्यांनी अगदी उंबरठ्याच्या अगदी आसपास आलेले आहेत, त्यांना माझं एकच सांगणं आहे, जर तुम्हाला MPSC करायची असेल, UPSC करायची असेल, कारण अगोदर कसं होतं MPSC हा एक राजमार्ग आहे UPSCमध्ये जाण्याचा। बरेच विद्यार्थी, माझा मित्र रमेश घोलप हा UPSC आणि MPSC दोन्ही तो क्रॅक करू शकला। आणि आता कसं आहे की पूर्वी जे पाणी होतं UPSCचं, हे पाणी कुठंतरी वर किंवा खाली मुरलेलं होतं, तर ते मध्यभागी पाणी तेवढं जास्त नव्हतं। ढगातच कसे अडले पाणी, साचून साचून सडले पाणी, कुठंतरी पाणी हे नॉर्थमध्ये किंवा साऊथमध्ये अडलेलं होतं UPSCचं। ढगातच कसे अडले पाणी, साचून साचून सडले पाणी, सागर सडला घागर सडली, सागर सडला घागर सडली, सडले पाणी सोडूया, सडले पाणी सोडून आपण नव्याच विहिरी खोदूया, सडले पाणी सोडून आपण नव्याच विहिरी खोदूया। या विहिरी खोदण्यासाठी आणि वेळ पडला तर त्या विहिरीमध्ये बोर पाडण्यासाठी आदरणीय जाधव सर आणि त्यांचा समूह अशा आपल्या सोबत आहेत। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करत पुढे जायचं आहे। तर मी एवढंच सांगेन, ॲटिट्यूडबद्दल बोलत असताना जो आपला दृष्टिकोन आहे हा अतिशय सकारात्मक ठेवा। आणि आज तुम्ही जरी अधिकारी नसाल, आणि माझी एक सवय सांगतो की ज्यामुळं मी इथंपर्यंत येऊ शकलो, जिल्हा परिषदेमध्ये CO असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कलेक्टर्स असतील, यांच्याकडे मी जायचो, पाहायचो, एक छोटा कटाक्ष असायचा, जे ऑफिसमध्ये जाताना किंवा ऑफिसच्या बाहेर येत असताना एक त्या गोष्टी बघायचो आणि अधिकाऱ्याकडे बघून माझ्या लक्षात आलं की नेमकं आपले विचार काय असावेत। बघा, तुम्ही अगोदर येता तर तुमचे विचार थोडेसे पक्के झाले पाहिजेत। फक्त अभ्यासातून काही साध्य होत नाही हेही लक्षात ठेवा, अभ्यासाबरोबर तुमचे विचार सकारात्मक असले पाहिजेत, कारण जगण्याचं भान, जगण्याची जाणीव आणि एक सामाजिक जाणीव आणि त्या दृष्टीनं तुमच्यामध्ये जे वलय निर्माण होणार आहे हे वलय फार मोठं आहे। फक्त अभ्यासातून सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत, कारण कसं असतं, आपण खेड्यातून आलेलो आहोत, आपल्याला सर्व अडचणी माहीत आहेत। आणि बघा, आपल्या जीवनामध्ये 2 गोष्टी असतात, एक सकारात्मक ऊर्जा असते आणि एक नकारात्मक ऊर्जा असते। आता सकारात्मक ऊर्जा म्हणजे नेमकं काय, आपण एखादं छोटंसं काम असतं, एखादा आंधळा माणूस असतो, त्याला आपण रस्ता ओलांडायला मदत केली, खेडेगावामध्ये एखादी स्त्री आहे, भारा घेऊन थांबलेली आहे, आपण तिला ते उचलण्यासाठी मदत केली। फार मोठ्या गोष्टी नाही आहेत, आपण फार तीर मारले नाहीत, मात्र या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्यामध्ये चेतवतात की मी समथिंग काहीतरी चांगलं केलेलं आहे। या चांगुलपणाच्या जोरावरच आपल्यामध्ये एक आदर्श विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि या विचारामधून आपण पुढे जात असतो। जास्त बोलणार नाही, जाता जाता फक्त मी या ओळी सांगेन तुमच्यासाठी की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी
2 गाणी द्यावीत. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावे. मातीत मळले ज्यांचे जन्म त्यांना उचलून वर घ्यावे. मातीत मळले ज्यांचे जन्म त्यांना उचलून वर घ्यावे. धन्यवाद.